जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या पाणी प्रश्नासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले असून आता या भागातील कोरड्या पडलेल्या धरणांना अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आक्रमक आंदोलन छेडण्यात आले होते। कणेरे, तुराटखेडे, मराठखेडे, सावखेडे आणि भालगाव या परिसरातील धरणे भरण्यासाठी असलेला गिरणा फीडर कालवा गेल्या 1.5 दशकापासून बंद अवस्थेत आहे। या कालव्याला पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकरी थेट कालव्याच्या पात्रात उतरले आणि त्यांनी तिथे बसून बेमुदत उपोषण सुरू केले। आज आपल्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने बालगाव फिडर कालवा जो आपण इथे बघू शकता, हा इथला फिडर कालवा गेलेला आहे। या फिडर कालव्याला पाणी गेलं पाहिजे, बालगाव धरण भरलं गेलं पाहिजे। याच्यावरती जवळजवळ बावटी असेल, कनेरा असेल, सावखेड असेल, तुराटखेड असेल, मराठखेड असेल आणि पुढे भालगाव असेल, या सर्व गावाच्या जवळजवळ 1000 हेक्टर जमीन या कालव्यावरती बागायती होण्यासारखी आहे, होण्याची स्थिती आहे। आणि भालगाव धरणावरती जवळजवळ 12 ते 13 गावांच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत, तिथून पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। म्हणून आज आपल्या या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने इथे पाण्यामध्ये बसून, वाहत्या पाण्यामध्ये बसून उभे राहून आम्ही आंदोलन करत आहोत। हे आंदोलन जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, तोपर्यंत इथेच आम्ही ठाण म्हणून बसणार आहोत। त्यामुळे माझी शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघून तात्काळ तो निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा, यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराणा प्रताप की जय। सकाळी 10 वाजेपासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली। जिल्हा अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन आणि त्यांच्या पथकाने आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र लेखी आश्वासनाशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका सुनील देवरे आणि शेतकऱ्यांनी घेतली। अखेर दुपारी 2 वाजता लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चंद्रकांत धनगर यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून लेखी पत्र दिले। येत्या 1 महिन्याच्या आत फीडर कालवा सुरू करू अशी लेखी हमी शासनाने दिल्यानंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। या आंदोलनात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि परिसरातील शेकडो लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मात्र 1 महिन्यात काम पूर्ण झाले नाही तर पुन्हा एकदा तीव्र लढा उभारला जाईल असा इशाराही यावेळी सुनील देवरे यांनी दिला आहे। शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय। अजून पुन्हा घे, वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय। पाठाचं पाणी, पाठाचं पाणी कोण म्हणतं देणार नाही, देण्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं देणार नाही, देण्याशिवाय राहणार नाही। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो। आता सरकार दिलेल्या शब्दाला किती जागते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। आज महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने बावटे तालुका पारोळा येथे आंदोलन आम्ही सुरुवात केलेली आहे आणि हा गिरणेचा कालवा असून या कालव्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये आम्ही बसलेलो आहोत। आणि आमची जी मागणी आहे शासनाकडे ती अशी आहे की आपण इकडे बघू शकता, इकडे हा जो कालवा आहे हा फिडर कालवा आहे, भालगाव कालवा। या कालव्यामध्ये या गिरणेचं पाणी गेलं पाहिजे यासाठीची मागणी असून हा कालवा बंद अवस्थेमध्ये आहे। गेल्या 15 वर्षापासून कनेरे असेल, तुराटखेड असेल, सावखेड असेल, मराठखेड असेल, भालगाव असेल, या गावाच्या लोकांना पाणी मिळत नाहीये। आणि गेल्या 10 वर्षापासून मागे दरवर्षाला हे लोक फॉलोअप घेतात आणि फॉलोअप घेतल्यानंतर सुद्धा शासन याच्याकडे दुर्लक्ष करतं आणि हा कालवा काही सुरू करत नाहीये। तर यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने या पाण्यामध्ये बसून आम्ही बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत, आंदोलनाला बसलेलो आहोत।
तरी माझी शासनाला विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, सोशल मीडियाच्या माध्यमाने सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की मोठ्या संख्येने या कालव्यामध्ये उपस्थित राहा, सहभागी व्हा. आणि मीडियाच्या माध्यमाने मी आवाहन करू इच्छितो, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमाने, की या शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आपण तात्काळमध्ये या गोष्टीला प्राधान्यक्रम द्यावा.